नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके लोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार योजनेविषयी नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेमध्ये स्कॉलरशिप फॉर्म जे भरण्यात आलेले आहेत, त्या स्कॉलरशिप फॉर्मचे पैसे अद्याप कोणाला देखील मिळालेले नाहीत. हीच सर्वांमध्ये चिंता आहे आणि त्याविषयीचीच कमेंट्स मला व्हिडिओमध्ये येत आहेत, की त्याविषयी एक व्हिडिओ तुम्ही तयार करा. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी स्पेशल आहे, की ज्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरलेले आहेत, त्यांना अद्याप देखील बांधकाम कामगार विभागामार्फत स्कॉलरशिप फॉर्मचे पैसे मिळाले नाहीत. त्याचबरोबर विविध योजना त्यामध्ये आहेत, जसे की पाल्याच्या पहिल्या विवाहाकरिता अर्थसहाय्य मिळते, एम-एस-सी-आय-टी फीस परतावा अर्थसहाय्य मिळते. त्याचबरोबर काही मेजर ट्रीटमेंट असेल दवाखान्याविषयी, आरोग्य विभागाविषयी त्या देखील मित्रांनो अर्थसहाय्य मिळते. त्याचबरोबर भरपूर योजनेमध्ये देखील अर्थसहाय्य बांधकाम कामगार मार्फत या योजनेमध्ये मिळते. परंतु मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा स्कॉलरशिप फॉर्म त्याचबरोबर इतर योजनेबद्दल देखील माहिती देणार आहे. कारण की मित्रांनो, बांधकाम कामगार विभागामध्ये आम्ही भेट देऊन त्याविषयीची माहिती त्यांना विचारली असता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, की स्कॉलरशिप फॉर्मचे पैसे अद्याप देखील कोणत्याच बांधकाम कामगाराला कशामुळे मिळालेले नाहीत. तर मित्रांनो, याविषयीची माहिती आम्ही विचारलेली असता त्यांनी आम्हाला त्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे, की बांधकाम कामगार योजनेचे जे फॉर्म भरले जात आहेत, जे मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले जात आहेत, त्यामुळे याची सखोल चौकशी ही चालू झालेली आहे. त्याचबरोबर मार्च 2025 पासून आतापर्यंत जे स्कॉलरशिप फॉर्म बांधकाम विभागामार्फत भरण्यात गेलेले आहेत, ते फॉर्मची पडताळणी त्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची लेटर देऊन चौकशी केल्या जात आहे, की हा विद्यार्थी तुमच्या इथे शिकत आहे का? असे बरेचसे असे निवडून आलेले आहेत, की ते खोट्या प्रकारचे ज्यांनी विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप फॉर्म भरून घेतलेले आहेत, ते विद्यार्थी कोणत्या स्कूलमध्ये देखील नाही, कॉलेजमध्ये देखील नाही, परंतु त्यांनी देखील स्कॉलरशिप फॉर्म भरून घेतलेले आहेत. त्यामुळे विभागाने अशी चौकशी सुरू केलेली आहे, की हा विद्यार्थी नेमका खरंच तुमच्या स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये आहे का? जर तो असेल, तर त्याच विद्यार्थ्याला ही स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही कार्यरत योजना चालू असल्यामुळेच मागील 1 वर्षापासूनचे जे स्कॉलरशिप फॉर्म आहेत ते थकीत ठेवलेले आहेत, पेंडिंगमध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर व्यवस्थितरित्या स्कॉलरशिप फॉर्म भरलेला असेल, त्याचबरोबर तुमचा विद्यार्थी व्यवस्थितरित्या स्कूल कॉलेजमध्ये असेल, तर तुमची ती स्कॉलरशिपची फीस आहे, ती योग्यरित्या आणि वेळेवरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण की हे जी चौकशी आहे, चौकशी लवकरच संपुष्टीकडे येणार आहेत, असे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे विभागाकडून. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. लवकरच तुमच्या खात्यामध्ये स्कॉलरशिप फॉर्मचे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.